सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही जेवण करायला बसली. मी आत्या तिकडं भुईमुग पेरलाय, थोडंसं काम आहे तिकडे, भुईमुग लावायचं आहे तिकडे गेल्यात. काहीतरी थोडंसं बी तिथं पडलं नव्हतं, मग ते आत्या लावणार आहेत. आणि वातावरण कसं झालं तुमच्याकडे, आहे का असं वातावरण? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण खूप असं आभाळ आले. तर चला जेवणात काय काय तुम्हाला दाखवते. आज भाजी बनवली आहे छान अशी मटकीची डाळ घालून. ह्याची जर मी तुरीची डाळ घालते, आज मटकीची डाळ घालून हिरवी मिरचीची शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मेथीची भाजी बनवली आहे. आणि इकडे बनवलेली आहे मटकीच्या डाळीची सुंदर अशी आमटी. थोडासा कांदा वगैरे घालून आम्ही काय करतो, भाजून पण मटकीच्या डाळीची आमटी करतो, पण ही मी नुसती अशीच बनवली आहे. कांदा घालून ह्याच्यात टॅमॅटो वगैरे घालून पण खूप छान अशी आमटी होते. आणि इकडे आहेत अशा चपात्या, भाकरी. मामांना तिकडे डबा दिलेला आहे, मामा दार धरतायत, गहू भिजवत आहेत. आणि इकडे केलेला आहे भात परतलाय, कांदा वगैरे घालून छान असा भात परतलेला आहे, मसाले भातासारखा केलाय. तर रात्री मी हे केलंय, मग अशी एक व्हिडिओ टाकली आहे, त्याच्यामध्ये भाकरीचे तुकडे दाखवले होते. तर ते सगळ्यांना खूप आवडले. त्या ताई म्हणत होते की हे भाकरीचे तुकडे म्हणजे वाटत नाही आहेत, पोह्यासारखे वाटतात. मी काय करते, बारीक मिक्सरला करते तुकडे, आणि मग तुकडे बनवते. कोथिंबीर, कांदा, मिरची, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. मग ह्या भाज्या कशा वाटल्या सांगा. आणि त्याच ताईंची मला कमेंट आहे की ताई, मी मागे तुम्हाला घावण कसं करायचं, घावणे कसे करायचे ते मला म्हणजे त्या म्हणल्या होत्या की दाखवा म्हणल्या होत्या. मग थोडंसं कामामुळे कसं झालं, 10-15 दिवस तर आम्ही बाहेरच कामाला जात होतो, त्यामुळे वेळ काय मिळत नव्हता. मग मी तुम्हाला नक्की एका दिवशी वेळ काढून ते घावणे कसे हे करतात, बनवतात ते नक्की दाखवेल. तर ही आमटी कशी वाटली तेही नक्की सांगा. मेथीची भाजी मी केलेली कशी वाटली नक्की सांगा. आता येतील आत्या पण, मग आम्ही दोघी मिळून काय करतो, जेवण करतो. मला राहिलेली भेंडी लावायची 5 दोऱ्या. गेलेल्या बारी मस्त असं आम्ही तिकडे रानात जेवायला होतो, म्हणजे उपवासाचं. आता पण उपवास आहे, पण उपवास सोडणार आहे, कारण मला सारख्या म्हणजे कमेंट्स येतात की तुमचे किती उपवास असतात, तुम्ही सारखेच उपवास धरता. आणि म्हणजे खिचडी खाणं पण, साबुदाणा पण खाणं चांगलं नाही आहे. तर म्हणून म्हटलं, काल शनिवार पौर्णिमा होती, मग आज म्हणलं उपवास दुपारीच सोडूयात. आमच्याकडे दुपारी पण सोडतात. गेल्या रविवारी असं मस्त रानात बसून त्या ताईंनी सगळ्यांना छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम, आणि सगळ्यांसाठी खूप छान असं तळलेला तो साबुदाणा, खिचडी, केळी असं सगळं छान आणलं होतं रानात. खरंच तो मस्त दिवस प्रत्येक वेळी वर्षी मला तो पौष महिन्यात तो रविवार नक्की आठवेल. आज पण त्या सगळ्याजणी गेलेत कांदा चिरायला. मला थोडंसं काम असल्यामुळे मी काही गेले नाही, त्या या म्हणल्या होत्या मला. मग वातावरण कसं वाटलं, आणि तुमच्याकडे तो असतो का पौष महिन्यातले रविवार, तुम्ही उपवास धरता का, तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोंबड्यांना भरपूर असं पॅक केलंय, त्यामुळं कोंबड्या काय बाहेर यायचं काय हे करत नाहीयेत. आणि त्याला येत नाहीये, कारण आता कसं होतं, इथं आम्ही लावणारे काल भेंडी वगैरे लावली आहे. मग ह्या कोंबड्या काय करतात, बी विस्कटतात. मग कसं वाटलं जेवण नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला आमच्याकडे.